आहे पक्षाशी, त्याला गटनेता करावायचं असं आमची चर्चा आहे. त्याचं उत्तर मी दिलं आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. लोटस ऑपरेशन राबवत अशी तुम्हाला भीती आहे का? तुम्ही नगरसेवक दूर नाही, त्यांनी पण ठेवलं आहे. त्यांना मग पंजा ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत. शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत. उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. शिंदे साहेबांचे सगळे नगरसेवक एकत्र वावरत आहे, एकत्र दिसत आहे, जेव्हा की चंद्रपूर मधलं चित्र वेगळं दिसत आहे आणि त्यामुळे एक वेगळा संदेश चालला न जाऊ दे ना, हा संदेश निवडणूक होईपर्यंतच राहील ना. निवडणूक झाल्यानंतर संदेश संपेल. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की एकत्रितपणे राहून आपल्याला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे आणि जनतेने तिथल्या काँग्रेसला हातात सत्ता देण्यासाठी आमच्याकडे त्यांनी मतदान केलेलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या पण लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले नाही. अमरावती वर्धामध्ये आक्रोश नाही, ते आता निवडणुकीच्या तोंडावर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला. 14 तारखेला 15ला निवडणूक आहे. 14 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घालून पुन्हा मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला महायुतीने, परंतु त्यामध्ये ते पैसे नसल्यामुळे काही कमी पडल्यामुळे सफल झाले नाही. आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल असं मला वाटतं. भाऊ, मुंबईमध्ये शिंदेचा स्ट्राईक रेट राहिला नाही अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. जास्त जागा घेऊनही कमी जागांवर शिंदेचे नगरसेवक निवडून आले. एक गट दिल्लीमध्ये अशी तक्रार करणार आहे की भाजपनं जास्त जागा लढल्या असत्या तर बहुमताचा आकडा भाजपनं स्वतः गाठला. या जर तरच्या गोष्टी आहेत. असंही म्हणतात की काँग्रेस मनसे यांनी लढले असते तर 150 जागा आल्या असत्या. मग आता त्यामध्ये अशी चर्चा आहे की मनसेने अधिक जागा घेतल्यामुळे शिवसेनेला फटका बसला. हे निवडणुकीनंतरचे चर्चा आहे. जो जिता वो सिकंदर, जिसके पास मिळालं त्या परिस्थितीमध्ये चर्चा झाल्यानंतर जे काही मॅन्डेट मिळालं ते स्वीकारलं पाहिजे. संजय राऊत यांनी म्हटलं की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही. नाही, ते उबाटांची आपली युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. त्यांनी पण उबाठांनी पण महापौर पदाचा दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये. हो, मागं त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही. त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. भाऊ, पालघर जिल्हा प्रशासनाने वाहतुकी संदर्भात एक अधिसूचना काढली आहे. त्यामध्ये गुजराती भाषेचा वापर जे आहे ते करण्यात आला आहे. गुजराती भाषेचा वापर करण्यात आला अधिसूचनेमध्ये. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना गुजराती भाषेचा वापर. नाही, ठीक आहे ना, चांगले आहे की पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये अधिसूचना काढत असतील तर त्याची सुरुवात सीमेवरून सुरतवरून पालघर जवळ आहे, हळूहळू ते मुंबईकडे येईल आणि महाराष्ट्राला गुजराती एक नवीन भाषा देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये ते सफल होतील असं म्हणायला हरकत नाही. त्यांची इच्छाच आहे की महाराष्ट्र हा गुजरातच्या इशाऱ्यावर चालावा, गुजरात भाषेवर चालावा अशी जर इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊन जावी आणि त्यासाठी सुरुवात करून त्याचे रिॲक्शन काय येतात हे बघण्याचा कदाचित प्रयत्न असेल. खडा टाकायचा आणि वाट बघायची. भारतीय जनता पक्षाची भूमिका या संदर्भात आम्हाला नवीन वाटत नाही. हो, चंद्रपूरमध्ये भाजप ठाकरे गटाचे नगरसेवक, वंचितचे इतर अपक्ष निवडून आले, त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या सगळ्या याच्या. कोण संपर्कात असेल? भाजपही संपर्कात आहे, आम्ही संपर्कात आहोत. सत्ता स्थापनेसाठी प्रत्येकाला संपर्क करावाच लागतो, पण तिथे काही ठिकाणी आयडिओलॉजीचा पण विषय येतो. आम्ही वंचितवादींशी बोललो, मला नाही वाटत ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जातील, कारण वंचितची चर्चा सुरू आहे. त्यांनी 2 अपक्ष आमचेच आहेत काँग्रेसकडून, काँग्रेसचेच बंडखोर होते, त्यामुळे ते आम्हाला लागतात फार तर 4च लागतात आणि भारतीय जनता पक्षाला जवळपास 11 नगरसेवक लागतात सत्ता स्थापन करायसाठी. आम्हाला 4च नगरसेवक लागतात. मला वाटतं की सहज शक्य आहे ते आणि त्याची जुळवाजुळव जवळपास आमची पूर्ण झालेली आहे. आमच्याकडे आज तरी 34 संख्याबळ आहे
त्यामुळे आम्हाला कशाची भीती वाटत नाही. हे सगळी जी काही बाहेर चालली आहे ती अफवा आहे, केवळ चर्चा आहे असं मी मानतो. मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार. शिंदे कितीही प्रेशर केलं तरीही त्या प्रेशरला बळी जाऊ नये आणि असे निर्णय वरून आलेले आहेत केंद्राला की मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार. आता संख्याबळ त्यांच्याकडे आहे, संख्याबळ भाजपकडे आहे, मोठा पक्ष तो आहे. नॅचरल आहे की तो त्यांच्यावर दावा करत असतील. आता शिंदे साहेबांचं काय मत आहे त्यावर त्यांचं ते ठरवतील, ते द्यायचं की नाही द्यायचं, बसायचं की नाही. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलत होते. जो जिता वही सिकंदर, जे जनतेनं दिलं ते स्वीकारावं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. आता बातमी नाशिकमधून. नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचा नाशिक महापालिकेला मोठा दणका आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झाडं तोडू नये, हरित लवादाचे नाशिक महापालिकेला हे स्पष्ट निर्देश आहे. वस्तुस्थिती अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, तपोवनातल्या वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात